नमस्कार मित्रांनो, मी आहे विजय काळे. सध्या मी आलो आहे फ्रान्स. सध्या मी राहत आहे फ्रान्स या कंट्रीमध्ये, लिओन या सिटीमध्ये. आणि आज आहे शुक्रवार. आता वाजले आहे दुपारचे 12. सध्या मी फिरत आहेत. आज ऑफिसला मी सुट्टी मारलेली आहे बिकॉज काही कामानिमित्त, पर्सनल कामानिमित्त. तर माझं ॲक्च्युली पर्सनल काम म्हणजे माझं होम इन्स्पेक्शन आहेत. आज अपार्टमेंटला व्हिजिट देण्यासाठी इथले एजंट येणार आहेत. तर त्या कामासाठी मी सुट्टी मारलेली आहेत आणि ते आहेत दुपारचा 4 वाजता. तर तोपर्यंत मी सहज बाहेर फेरफटका मारण्यासाठी आलो आहे. मी इथं बघू शकता, या साईडला आहेत रिव्हर आणि इकडे आहेत शिप्स. या साईडला असे शिप्स आहेत आणि हा आहेत रोड. हे आहेत बेलकोर, नियर बाय बेलकोर सिटी सेंटर ऑफ द लिओन. इकडे बघू शकतात हे लोक सायकलिंग वगैरे करतात. सायकलिंगला जास्त प्राधान्य दिलेले आहेत. त्या साईडला या साईडला तुम्ही बघू शकता, इकडं हॉटेल्स वगैरे आहेत ते मोठे मोठे. रॅडिसन त्या साईडला हे अजून आहेत एक सेंटर ऑफ द लिओन. आणि शिप्स वगैरे, नदी खूप मोठे आहे त्यामुळे मोठ्या मोठ्या शिप्स वगैरे येतात. आता विकेंड आहेत, सॅटर्डे संडे उद्या आणि परवा. सो शिप्स वगैरे आलेले असतात इकडं आणि लोक त्यामधनं राईड करू शकतात. त्यामध्येच खायला वगैरे रूम्स वगैरे अवेलेबल असतात. ही एक सायकल आहेत, इलेक्ट्रिकल सायकल आहेत. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सायकल अवेलेबल असणार, जे की आपण रेंट करू शकतो आणि बाहेर फिरायला जाऊ शकतो. आय मीन सिटीमध्ये, इंटरसिटीमध्ये तुम्ही फिरू शकतात. आणि या साईडला हे असं आहेत. तिकडे तुम्ही बघू शकता. हे इट्स काइंड ऑफ हॉटेल. इट्स युनिव्हर्सिटी आहेत. लाईक त्यांना घुमट वगैरे आहेत, ते युनिव्हर्सिटी आहेत. आता मी चाललो आहे परत फेरफटका मारून घरी. तर बघूयात. मी ॲक्च्युली चहा घेण्यासाठी माझ्या मित्राकडं, टी घेण्यासाठी माझ्या मित्राकडं चाललेलो आहेत. म्हणजे तो राहतो आहे पराशमध्ये. तर तिकडे जाऊन मी चहा घेईन आणि नंतर परत बाहेर थोडासा फिरेल आणि मग नंतर दुपारी साधारणपणे 1-1:30च्या दरम्यान घरी जाईल. त्यानंतर थोडा रेस्ट घेईल आणि मग रेस्ट घेतल्यानंतर दुपारी 4 वाजता अपार्टमेंट इन्स्पेक्शनला जाईल. तर बघूयात अपार्टमेंट. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपार्टमेंट पण दाखवेल, फ्रान्सचं अपार्टमेंट वगैरे, होम कसं असतात त्याचे डिटेल्स वगैरे मी देण्याचा प्रयत्न करेल. ते बघा, हे असं एक इकडे लोक उभे असतात आणि समोर तुम्ही बघू शकता या साईडला हा एक वॉकवे आहेत, असा झेब्रा क्रॉसिंग. आणि समोर त्या साईडला एक रेड दाखवलेलं आहे पर्सनचं साईन. तर ज्यावेळेस ते ग्रीन होईल त्यावेळेसच आपल्याला वॉक करायचं असतं. तर सगळ्या गोष्टी इकडं अशा प्रॉपरली असतात. आणि या साईडला एक सायकलिंगचं चिन्ह दिसू शकतं. सायकलिंगसाठी वेगळा रोड आहे तिकडं, चालण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग, सायकलिंगसाठी वेगळा रोड, 4 व्हीलरसाठी वेगळा रोड. आणि त्या साईडला आय डोंट नो तुम्हाला दिसेल की नाही, अजून एक रोड आहे तो 4 व्हीलरसाठी. आणि त्याच्या पलीकडं आहे ट्रॅमचा रोड. तर ट्रॅम त्या रस्त्याने जातात आणि म्हणजे मल्टिपल रोड्स आहेत. तर सगळ्या गोष्टी ट्रॅफिक वगैरे जास्त नसते. ॲक्च्युली इट्स बिकॉज ऑफ पॉप्युलेशन कमी आहेत आणि त्यामुळे त्यांनी ऑलरेडी सिटीचं अतिशय सुंदर असं प्लॅनिंग केलेलं आहे. अशा सिटीचं चांगलं प्लॅनिंग केलं आहे. तर रस्ते वगैरे प्रॉपर त्यांनी लॉंग टाईम ॲगोच, खूप वर्षापूर्वी त्यांनी तो प्रॉपर प्लॅन रेखाटला असणार. आणि पुढच्या प्लॅनिंगनुसार मल्टिपल रस्ते, मोठे वाईड रस्ते त्यांनी तयार केले आहे, ओपन केले आहेत. तर इट्स गुड, चांगलं आहे सिटी. म्हणजे पुढच्या प्लॅनिंगनुसार ते खूपच चांगलं आहे. आणि इकडे बघू शकता या साईडला मी तुम्हाला सांगत होतो सायकलिंगचा मार्ग. आता हे सायकलिंग वगैरे सायकल्स असतात, आणि इथून आपण घेऊ शकतात अनलॉक करून आणि परत इथंच ठेवू शकता. लाईक रेंटवरती असतात. आणि मी थोड्या वेळापूर्वी बोललो होतो की युनिव्हर्सिटी ही आहेत युनिव्हर्सिटी.
फ्रान्स युनिव्हर्सिटी लिओन 2. हे बघा असं काइंड ऑफ युनिव्हर्सिटी आहेत. ही आहेत युनिव्हर्सिटी. आय मीन त्यांचं स्ट्रक्चर बघू शकतं, लाईक युनिव्हर्सिटीचं कॉलेजचं स्ट्रक्चर वगैरे असतात, नॉट लाईक रेग्युलर. हे खूप वर्षापासून स्ट्रक्चर, म्हणजे वर्षापूर्वीचं स्ट्रक्चर आहे, त्यांनी कन्स्ट्रक्ट केलेलं असणार बिल्डिंग्स वगैरे, अशा काइंड ऑफ थिंग्स आहेत. आणि पुन्हा या साईडला हे बघा, लोक सायकलिंग करत आहेत, सायकलचं रोड वगैरे आहेत. मोस्टली लोक सायकलला प्राधान्य देतात. आणि समोरून हा मुलगा येत आहेत इलेक्ट्रिकल बाईकवरती. व्हेरी गुड. इंडियामध्ये पण अशा सायकल इलेक्ट्रिकल बाईक आल्या तर अतिशय सुंदर होईल. थोडा विचार करायला हरकत नाही, कारण की चार्जिंग करा आणि तुम्ही इंटरसिटीमध्ये कुठेही फिरू शकता. इट्स गुड. हे आहेत सायकलिंगचं स्टेशन. इकडं तुम्ही सायकल वगैरे घेऊ शकतात. या साईडला इकडे कोड वगैरे दिलेलं असतं, इकडं कोड वगैरे दिलं असतं. हे आहेत वेलो म्हणजे सायकल. फ्रान्समध्ये सायकलला वेलो म्हणतात आणि त्यांनी एक ॲप्लिकेशन तयार केलं आहे वेलोचं. आणि येस, डेफिनेटली तुम्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून, जसं इंडियामध्ये आलं होतं ऑब्वियसली, भारतामध्ये आपल्या बऱ्यापैकी त्यांनी इम्प्लिमेंट केलेलं. आणि अतिशय सुंदर कन्सेप्ट आहेत. तुम्ही सायकल इथं पे करून रेंटवरती घेऊ शकतात. आता साधारणपणे रेंटवरती घेऊन आणि मग तुम्ही इंटरसिटीमध्ये फिरू शकतात. चांगले आहेत आणि म्हणजे चांगला उपाय हे आहेत, ऑप्शन आहेत म्हणू शकतो आपण फिरण्यासाठी. आणि या साईडला शिप्स वगैरे आहेत. असा शिप्स वगैरे बघा आहेत, जसे की मी मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या थोड्या वेळापूर्वी बोललो होतो. हे बघा, इलेक्ट्रिकल सायकल, बायसिकल. इट्स गुड. तर आता मी जात आहे तसाच फेरपटका करून. आणि चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट प्लेसवरती. नेक्स्ट प्लेसवरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूयात. लिओन आणि फ्रान्सचं वेगवेगळे ठिकाण एक्सप्लोअर करूयात. आणि चला तोपर्यंत टाटा बाय बाय, थँक्यू. टाटा बाय बाय, थँक्यू.